मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचा हप्ता वितरणाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे, परंतु यामध्ये काही भगिनींच्या खात्यामध्येच हे पैसे येणार आहेत। व्यवस्थित माहिती राज्याचे महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांच्या माध्यमातून जी देण्यात आली आहे ती माहिती समजून घेऊया। महिला सक्षमीकरणाच्या क्रांतीची वर्षपूर्ती, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा होऊन आज 1 वर्ष पूर्ण होत आहे। या 1 वर्षात ही योजना यशस्वी ठरलीच, पण या योजनेने संपूर्ण राज्यात अनेक यशोगाथा रचण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे। ही योजना याच जोमाने यापुढेही अखंडपणे सुरू राहणार, अशा अनेक यशोगाथा महाराष्ट्रातील गावागावात घडणार हा मला विश्वास आहे, कारण महायुती सरकारचा निर्धार आहे, आता थांबायचं नाही असा सुद्धा उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला आहे। बघा, यापुढे अखंडपणे ही योजना सुरू राहणार, महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांच्या माध्यमातून स्पष्टपणे ही माहिती देण्यात आली आहे। आता आपण समजून घेऊया आजपासून हे पैसे वाटपास सुरू झालेली आहे अशी अपडेट कोणत्या ठिकाणी दिलेली आहे, असे भरपूर असे लाभार्थी या ठिकाणी विचारतील। व्यवस्थित माहिती पाहून घ्या, अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे। चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। महिला सक्षमीकरणासाठी राज्य शासनामार्फत लाडकी बहीण योजना राबवली जात आहे। मित्रांनो, मला काल भरपूर कमेंट आले होते की तुम्ही जे व्हिडिओ बनवताय तुम्हाला यूट्यूब अर्निंग किती आहे। तर आपली अर्निंगचा एक व्हिडिओ आपण व्यवस्थित बनवलेला आहे, तो अर्निंगचा व्हिडिओ तुम्ही बघा। आपल्या चॅनलला तो आपण अपडेट केलेला आहे, पोस्ट पण केलेला आहे, आणि तुम्हाला यूट्यूबला किती व्ह्यूजला किती अर्निंग होते ते जर बघायचं असेल तर आपण पूर्ण व्हिडिओ एक बनवला आहे त्याच्यावरती, तर जाऊन तिकडे व्हिडिओ बघा आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा।